लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभांसाठी देखील प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे। मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडावी यासाठी पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेणार। मला सांगा मॅडम, कशी तयारी करण्यात आलेली आहे सुरळीत मतदान प्रक्रिया करून घेण्यासाठी? उद्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मतदानाचा दिवस आहे। या दृष्टीने लातूर जिल्हा प्रशासन संपूर्ण निवडणुकीसाठी सज्ज आहे। आपण बघत आहात लातूर ग्रामीण मध्ये मी आज या ठिकाणी मतदान पथकांना भेटण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तसंच त्यांचं काम कसं चाललंय पाहण्यासाठी आले आहे। आपण बघत असाल माझे मतदान केंद्राध्यक्ष आणि सगळे पथक हे अत्यंत स्माइलिंग रेंज मध्ये आहे, अत्यंत प्रिपेअर्ड आहेत, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे, त्यांचं ट्रेनिंग व्यवस्थित झालेलं आहे। त्यांनी काय काळजी घ्यावी आणि काय डूज अँड डोंट्स हे आमच्या आरोंनी त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग मध्ये दिलेलं आहे। इव्हन त्यांनी पोस्टल टपाली मतपत्रिकेचा अधिकार सुद्धा बजावलेला आहे। आज रोजी मतदान पथक हे मतदान केंद्रावर जात आहेत। मतदान केंद्रावर मतदानाचा हा अधिकार जास्तीत जास्त लातूरकरांना आनंददायी व्हावा यासाठी आम्ही त्या ठिकाणी फॅसिलिटेशन सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने रांग लागली तर अभ्यागत बाजूला कक्ष असावा याबाबत सांगितले आहेत। महिला जर आली आणि ती जर गरोदर असेल तर तिला प्राधान्य द्यावं, अशा छोट्या छोट्या ज्या सूचना आहेत ज्या त्यांना माहीत असल्या तरी त्या ठिकाणी आम्ही त्यांना पुन्हा एकदा आजच्या ट्रेनिंग मध्ये आमच्या आरोंनी त्यांना सांगितलेलं आहे। एक ऍप सुद्धा आता निवडणूक आयोगाने दिलेलं आहे चक्री, त्यामध्ये सर्व ऍप मध्ये या लोकांनी ते डाउनलोड केलेलं आहे, ज्याच्यावरनं त्यांची मूवमेंट सुद्धा कळणार आहे। थोडक्यात पोलिंग अहोरात्र सरकारी अधिकारी कर्मचारी पोलीस प्रशासन त्यांचे अधिकारी कर्मचारी सर्वच जण आज ऑन फील्ड आहेत इलेक्शनसाठी। पोलीस प्रोटेक्शन किती आहे आणि मतदान केंद्र किती आहेत आणि एकूण मतदारांची संख्या किती आहे 6 विधानसभा मतदारसंघांना? साधारणतः पोलीस हे त्या ठिकाणी पोलीस डिप्लॉयमेंट प्लॅन हा केलेला आहे। 6 क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स आहेत, त्याला मी आणि एसपीनी व्हिजिट केली आहे। जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह पॉकेट्स एरियाज दे आर अंडर अवर सर्व्हिलन्स, आमचं त्याच्याकडे लक्ष आहे। त्याचप्रमाणे जवळपास 27,000 पोलीस अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे झेडो आरओ त्याच्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर सगळेच निवडणुकीमध्ये जे जे आवश्यक आहे असे सर्व एवढा मोठा मनुष्यबळ या ठिकाणी कार्यान्वित आहे। आणि हे सर्वजण पोलिंग स्टेशन्सवर आता मतदान पथक रवाना होऊन त्यांचं पूर्ण कर्तव्य करणार आहेत। बहिष्काराच्या घटना वगैरे काही समोर आल्या? एक अहमदपूर मधली बहिष्काराची घटना होती, ज्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेले आहेत रस्त्यासाठी जी मागणी होती त्या ठिकाणी आजही शेवटपर्यंत आमचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार त्या ठिकाणी जाऊन मतदानाचा अधिकार हा बजवावा यासाठी लोकांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करणार आहेत। धन्यवाद। महेंद्र जोंधळे, मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।